इकडे पण आपण डोंगरे तर हे कांदे कांदे लावलेले नाही आहेत आणि पुढच्या पहा किती वर्षीसाठी सुंदर लावलेले आहे. असे आणि फुलं शेजारी आहेत. मी मुळे जे शेंगड्याची किंवा लावले होते ना, मुळ्याची तर झाडं त्याला लावली होती ना व्यवस्थित मी, मुळे न येता तर त्याला त्याच्यासाठी ते पटकन पण शेंगा आलेले आहेत. अशा आलेल्या आहेत. हे पहा ती फुलं पण आलेत. आणि लसूण त्या पहा शेंगाची किती भाजी सुंदर पण आलेली करतात. आहे. तर आम्ही त्याची भाजी बनवणार आहे. एक वेळेस तरी खाऊन पाहणार कशी लागते म्हणून आम्ही अजून बनवली नाही. आणि 2-3 टोमॅटोचे झाडं होते, तर ते पहा किती छान टोमॅटो आलेले आहेत. बघा एवढे एवढे असे टोमॅटो टोमॅटो येते निघलेले त्याला. आहेत आपल्या शेतामध्ये, तरी अजून पण लसूण आहेत. पण पण आपला किती मस्त आला ह्या वर्षी. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी किती लसूण पण टोमॅटो आहे. छान आलेला आहे. इकडं हरभरा आहे, जनावरांसाठी चारा अशी पण. छोटी छोटी सूर्य वांगी आलेली आहेत मावळतो आपल्या मस्त झाडाला. छान असा. तर आता इकडे घरी पण निघायचा आहेत. टाईम आहे त्याच्यामुळे. आणि हे बघा मी घरी जाता जाता टोमॅटो तोडलेले आहेत थोडेसे. अशी तोडले आणि मी अजून आता पण घरी बाकी आहे, निघाले पण वांगे थोडेसे घेऊन. काही किडके पण जास्त होते. एवढे खराब होऊन जातील म्हणून तोडले. त्यात पण काही खराब होते. बिना फवारणीची आणि खत पण मस्त टाकलेलं नाही टोमॅटो आपण लाल ह्याच्यासाठी. झालेले आहेत. 2-3च झाडं लावले होते त्यात. आणि हे ते आणि आता हे पाखरांनी पण 5 खाल्ले. झाडं वांग्याचे पण लावले होते. आपण असे तर तोडून वांगे पण घेऊन मस्त जाऊ. निघालेत. आणि छान असे भाजी होती आमची घरच्यांची. 4-5 झाडं मका आहेत पण आपल्या आता मस्त घरापुरते लावलेले आहेत. जनावरांसाठी खाण्याच्या लायक झालेली. हे पहा किती मस्त असे 2 दिवसाला 3 दिवसाला अर्धा किलो, कधी कधी 1 किलो असे वांगे निघतात. तर हे खराब किडके जे वांगे आहे ना, सूर्य बिना फवारणीचे मावळतो आणि आहे. बिना खताचे आहेत ते पण. तर ते पण आपल्याला घरी घेऊन जाते मी. भरीत छान लागतं इथे आपल्या घरच्या थोडंसं रोप वांग्याचं. आहे कांद्याचं. कांदे लावलेले पहा. टोमॅटो बरेचसे तोडले होते, परत तोडायला लागले मी वांग्याला पण दुसऱ्या छान झाडाचे मस्त पण. असे वांगे आले. आणि हे थोडेसे जे आपल्याला खराब भरीत झालेले आहेत तर करण्यासाठी ते वांगे तोडून ठेवलेले. थोडेसे असे छान खाल्लेत, पण वांगे. उंदरांनी खाली पडलेले आहेत ना, ते त्याला खाली टेकन दिलेलं नाही, त्याच्यामुळे मग खाली उंदरं पण तोडते त्याला. आणि किडे पण खातात काही काही. ते जनावरांसाठी आपण अशी चारा केलेली आहे. मस्त खायला आले तर सुरू केली तर पाणी कापणी दिलं त्यांनी त्यांना लसूणला. खायसाठी. टोमॅटो पण आहेत. आता मी थोडेसे टोमॅटो पण घेते. इकडे आपण बियासाठी मी सूर्य थोडेसे खाली कांदे लावले होते. मावळतो पुढच्या चालल्यावर वर्षी खूप आपण छान असं त्याचे दिसते. परत एकदा कांदे मी लावण्यासाठी बी तयार सन्नासं करते. काढले परत त्याचं तर चित्र. त्याच्यासाठी मी आणि ह्या जनावरांसाठी ज्वारी कडूळ पेरलेलं आहे. कांद्याला पण बी यायला लागलेले आहेत मस्त छान. पांढरे झालेले ते पण काढावं लागणार आपल्याला जवळ. कांदे लावून थोडेसे कांदे उरलेले आहेत ते पण लावून द्यायचे कुठेतरी. आणि टोमॅटो लसूण किती पण खूप मोठे मस्त टोमॅटो आता आलेले झाले आहेत आपला. छान. त्याला आणि 2-3 मुळे लावले फक्त होते तर खुरपणी त्याला पण दिलेले आहेत. फुलं त्याला आले. पाणी आणि मी खत घेतले. कुठलंही नाही, असे फक्त टोमॅटो घेऊन जाणार आहे शेणखत अगोदर लावण्या अगोदर शेणखत आपल्या टाकलेलं आहे. घरी. वांगे पाहा किती छान निघलेत, मोठे मोठे पण भरीत करण्यासारखे.